गोंदियात धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारा बोनस तातडीने देण्यात यावा, शेतीसाठी 24 तास अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा, कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, तसेच महिलांना लाडकी बहीण योजनेचे प्रलंबित पैसे तातडीने देण्यात यावे यांसह विविध मागण्यांसाठी शेतकरी आणि प्रहार संघटना आक्रमक झाले आहे। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तिरोडा येथून भव्य ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आलं। मोठ्या संख्येने शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह या मोर्चात सहभागी झाले आहेत। हातात शेतीत वापरण्यात येणारे साहित्य घेत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं। आंदोलकांनी धानाचा बोनस तातडीने देण्याची, शेतीसाठी 24 तास अखंडित वीज पुरवठा करण्याची आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी केली। यासोबतच महिलांना लाडकी बहीण योजनेचे प्रलंबित पैसे लवकर देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। आंदोलनात प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर हे विशेष वेशभूषेत सहभागी झाले होते। त्यांच्या अनोख्या वेशभूषेमुळे मोर्चाचे आकर्षण ठरलेत। दरम्यान शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली। मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। पोळ्याच्या दुसऱ्या दिवसापासून गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक गावात शेतकरी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणार असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी शासन या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले। शेतकऱ्याने शेतकऱ्यासाठी काढलेलं आंदोलन आहे। माझ्याकडे काही शेतकरी आले का दादा धानाला बोनस, मी त्यांना म्हटलं तुम्ही जर येत असाल तर मी समोर नेतृत्व करतो। शेतकरी पुत्र म्हणून आज या आंदोलनाचा नेतृत्व करत आहे। कारण धानाचं पीक आमचं खरीपचा हंगाम 8 महिने होऊन गेले। नागपूर अधिवेशनामध्ये बोनस देतो म्हणलं, अजूनपर्यंत दिला नाही। परंतु बोनस भेटल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। धान उत्पादक शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते। जर 8 तासाच्या विद्युतमध्ये आम्ही धान उत्पादन करू शकत नाही। जर त्यांना दुसरे पर्याय पिकं सांगायचे आहेत तर त्याची तशी आमची व्यवस्था करू। त्याच्यातही आम्ही प्रयत्न केले, परंतु वन्य प्राणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत की संपूर्ण पिकं नासधूस करतात, एक पीक होऊ देत नाही। ही आमची व्यथा आहे। म्हणून हा आज शेतकऱ्यासाठी हा आक्रोश आहे। की ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात लोक आज वेशभूषामध्ये आले आहेत, शेतकऱ्यांच्या वेशभूषामध्ये काय संकेत शासनाला देणार, याच्यानंतर काय पाऊल राहणार? मी शेतकऱ्याच्या वतीनं विनंती करतो सरकारला की आपण 2013 पासून धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस देता, मग आज का बरं नाही? म्हणून या तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो सरकारला की आपण 15 दिवसात पोळ्यापर्यंत आम्हाला बोनस दिला नाही तर मोयबलच्या दिवशी प्रत्येक गावात गोंदिया जिल्हाभर जितकी पोलीस लगाना उतनी लगा लो, गोंदिया जिल्हाभर आंदोलन होईल आणि मोठ्या संख्येने शेतकऱ्याचे पोरं टंकीवर चढून आंदोलन करतील। असा उग्र आंदोलन हा आमचा अंत पाहू नये आणि जोपर्यंत बोनस भेटणार नाही आम्ही खाली उतरणार नाही। जय जवान। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।